परब साहेबांनी जो मुद्दा मांडला की भंडारा जिल्ह्यातल्या 482 कॉटचं जे काही जिल्हा सामान्य रुग्णालय आहे आणि तिथंच असणाऱ्या महिला रुग्णालयासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्यासाठी आपल्याला हे टेंडर काढलं होतं. हे टेंडर काढलं आणि त्याच्यामध्ये सिव्हिल सर्जनच्या माध्यमातून या टेंडरची सगळी प्रक्रिया राबवण्यात आली. जेम पोर्टलवरनं ही टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली. त्या सगळ्या पोर्टलमध्ये ज्या पद्धतीची प्रशासकीय मान्यता आणि बाकी सगळ्या गोष्टी करायला पाहिजे त्या सगळ्या त्यांनी केल्या आणि एकूणच हे सगळं साहित्य जे आहे त्या साहित्यापैकी 20 कोटी 28 कोटीपैकी 20 कोटीचं साहित्य त्यांनी दिलं. इतर सगळं साहित्य मधल्या टप्प्यामध्ये एक जिल्हास्तरीयवर समिती नेमली होती. त्या समितीच्या सगळ्या कामकाजामुळे हे सगळं काम थांबवलं होतं. परंतु आता आपण ज्या पद्धतीने सांगितलं की 5 कोटीच्या वरती जर सिव्हिल सर्जनला ते अधिकार नसतील तर ते त्यांनी केलं. तर मला असं वाटतं की एक 15 दिवसांमध्ये या सगळ्या प्रक्रियेची चौकशी करून जे दोषी असतील त्यांच्यावरती कडक कारवाई करण्याची जबाबदारी आम्ही घेतो. निश्चित म्हणजे असं आहे की प्रशासकीय प्रक्रियेमध्ये सुद्धा अनियमितता करण्यामध्ये ज्या काही सूचना कोणी दिल्या असतील बघा असं होतं की आमच्या सगळ्या यंत्रणेमध्ये सुद्धा एखादी गोष्ट चुकत असेल तर त्याच्यावरती एक चांगला संदेश जाईल की अशा पद्धतीच्या कुठल्या